हाय फ्रेंड्स, कसे आहात? तर आज आपण आयुष्य सुंदर कसं जगायचं याच्याविषयी चर्चा करणार आहोत. मजेत असाल ना? तर चला तर सुरू करूया. पहिली गोष्ट, इतरांशी तुलना करणं टाळावं. दुसरी गोष्ट, न मागता कुठेही कुणाला ज्ञान देणं बंद करायचं. त्यामुळे आपल्यालाच त्रास होतो. सतत वर्तमानात जगायचं. भूतकाळातल्या किंवा भविष्यकाळातल्या चिंता करणं थांबवायचं. आज पुन्हा येणार नाही, हा क्षण, ही वेळ पुन्हा येणार नाही, म्हणून आजचा दिवस भरभरून जगून घ्यायचा. स्वतःसोबत वेळ घालवायचा. स्वतःला आवडती ती कामं करायची. दिवसाची सुरुवात स्वतःला गुड मॉर्निंग म्हणून करायची. इतरांनी आपल्याला काही बोलावं, म्हणावं, त्यामुळे आपल्याला आनंद मिळावा याची प्रतीक्षा कशाला करायची? इतरांशी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागावं हे सोडून द्यायचं. कारण आपल्यालाही कुणी जर त्यांच्या मनाप्रमाणे वागवलं तर आपल्याला वाईट वाटणारच ना. जी गोष्ट आपल्याला इतकी वाईट वाटते तीच गोष्ट आपण इतरांसोबत अधिकार असल्यासारखं गाजवतो आणि हळूहळू तीच गोष्ट आपली सवय बनते. इतरांविषयी उगाच बोलत बसणे किंवा सोशल मीडियासारख्या गोष्टीचा वायफळ उपयोग करणे. सोशल मीडिया ही खूप चांगली गोष्ट आहे. चांगल्या गोष्टी पाहणे किंवा मग काहीतरी नवीन कौशल्य शिकणे यासाठी वापर करावा. आपण एका ठिकाणी बसून सोशल मीडियामुळे खूप काही सारं जग पाहू शकतो, माहिती घेऊ शकतो. पण अतिरेक टाळावा. आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू शकतो. असो, इतरांना बदलायचं हा विचार सोडून द्यायचा. कारण इतरांना आपण तेव्हाच बदलू शकतो जेव्हा त्याचीही मनस्थिती बदलायची असेल. चांगल्या मार्गावर चालायचं. निसर्गामध्ये फिरायचं. चांगल्या गोष्टीबद्दल विचार करायचा. आपल्याला आवडत असतील ते कामामध्ये वेळ घालवायचा. आपले छंद जोपासायचे. खूप काही आनंद मिळणाऱ्या गोष्टी करायच्या. दुःख आहे, दुःख तर येणारच, पण त्याला कवटाळून बसायचं नाही. शक्य तितकं सोडून द्यायचा प्रयत्न करायचा. कोणी काही बोललं म्हणून मनाला लावून घ्यायचं. हो, मला माहिती आहे हे बोलणं खूप सोपं आहे, पण करणं खूप अवघड आहे. कारण आपण मनुष्य आहोत आणि मनुष्याचा गुणधर्म एकच की तो त्याला भावना असते.